भाजप सेनेचा एक, ठाकरे बंधूंचा एक, एनसीपीचा एक, काँग्रेसचा एक आणि या व्यतिरिक्त आणखीन एक असे किमान 5 उमेदवार हे प्रत्येक मतदारसंघात निवडणुकीला उभे आहेत. हे मुंबईचं चित्र आत्ताची गोष्ट आहे. मुंबईमध्ये आता या क्षणाला जर आपण पाहिलं तर ती भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना हे वरचढ आहेत, हे निर्विवाद. आता मागच्या निवडणुका झाल्या ते साल 2017 होतं. 2017 नंतर 2025 फार मोठा कालखंड घेतलाय. त्याच्यामध्ये एक लोकसभा आणि एक विधानसभा होऊन गेलेली आहे. लोकसभा आणि विधानसभेचे निकाल हे एकमेकांच्या विपरीत लागले. विधानसभेचे जे निकाल आहेत ते आता अलीकडच्या काळात लागले. त्यामुळे देयर इज अ रिलेव्हन्स कोरिलेट विथ इट. त्या व्यतिरिक्त काय घडलेलं आहे तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची एक काही ठिकाणी युती आहे, तर काही ठिकाणी ते विरोध आहे. या व्यतिरिक्त 2 ठाकरे बंधू मराठीच्या इतक्या मोठ्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 2 गट होते ते एकत्र आले. काँग्रेसने आपली वेगळी मोठ ठेवलेली आहे, ते वंचित बरोबर जातात असं चिन्ह आहे. आणि या व्यतिरिक्त प्रत्येक मतदारसंघामध्ये असा एक उमेदवार आहे की जो उमेदवार कुठल्याच पक्षाच्या गळाला लागलेला नाही आणि त्यांनी पण 3-4 वर्ष सिरियसली काम केलेलं आहे आणि त्यालाही असं वाटतं तो निवडून येतोय. म्हणजे बघा तुम्ही, भाजप सेनेचा एक, ठाकरे बंधूंचा एक, एनसीपीचा एक, काँग्रेसचा एक आणि या व्यतिरिक्त आणखीन एक असे किमान 5 उमेदवार हे प्रत्येक मतदारसंघात निवडणुकीला उभे आहेत. हे मुंबईचं चित्र आत्ताची गोष्ट आहे. मागच्या वेळेस जर मार्जिन्स आपण पाहिली, विक्ट्री मार्जिन जी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की ती मार्जिन फक्त 5 ते 10% या ठिकाणी खूप मोठी होती. परंतु बऱ्याच ठिकाणी ही 500,000च्या खाली किंवा त्याच्यापेक्षा कमी होती. त्यामुळे आत्ताच्या घडीला चौरंगी लढतीमध्ये, तिरंगी लढतीमध्ये नेमकं चित्र काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही. याचं दुसरं कारण असं आहे की लोकसभा आणि विधानसभेला एक लाट असते, लोक आयडेंटिफाय जास्त करतात, त्यामुळे त्याच्यात व्होटिंग पर्सेंटेज खूप जास्त असतं. परंतु महानगरपालिकांमध्ये टर्नआउट खूप कमी असतो, त्यामुळे व्होटिंग टर्नआउट कमी, पंचरंगी चौरंगी लढती, त्यामुळे काय लढती होती याचा अंदाज नाही. त्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट जागा सांगणं जवळपास अशक्य आहे. आपण काय सांगू शकतो की आता कोणाची बाजू वरचढ आहे. ठीक आहे, मला तेच विचारायचं आहे सर. मुंबईमध्ये आता या क्षणाला जर आपण पाहिलं तर ती भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना हे वरचढ आहेत, हे निर्विवाद. आपण त्याच्याबद्दल बोलूच या. पण सर, एकीकडे भाजप आणि दुसरीकडे ठाकरे बंधू या लढतीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. कारण ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र आलेत आणि भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये नेमका कसा सामना होणार, हिंदुत्वाचा मुद्दा आहे, मराठी माणसाचा मुद्दा आहे, ह्याच्याकडे सगळं लक्ष त्याकडेच लागलेलं आहे. तुम्ही जरी म्हणत असलात की भाजपची सरशी असली तरी सुद्धा ठाकरे बंधूंचा एक ब्रँड, मराठी माणसाचा मुद्दा, हे चित्र तुम्हाला कसं वाटतं? मुंबईचं जे डेमोग्राफिक आहे ते पूर्णपणे बदललेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे की मागच्या निवडणुकीमध्ये ज्या 84 जागा शिवसेनेला मिळाल्या त्यातल्या बहुतांशी जागा ह्या त्यांच्या मराठी बहुल भागातून आलेल्या आहेत. परंतु त्यांच्या 84 मधले 61 नगरसेवक आता एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहेत आणि त्या जवळपास सर्वच जागा या मराठी बहुल आलेल्या आहेत. त्यामुळे तो जो मराठी बहुल हा जो शिवसेनेचा एक बालेकिल्ला आपण म्हणू, त्याच्यावर आता एक दुसरा हक्कदार आलाय आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे आले. त्यामुळे ती जी विभागणी आहे ती विभागणी आपल्याला आता झालेली दिसते. मनसेचा एकेकाळी मुंबईमध्ये त्यांचे 7 नगरसेवक होते, काही ठिकाणी त्यांच्या खूप चांगली त्यांना जागा मिळालेल्या होत्या, परंतु ते निवडून आलेले नव्हते, त्यांचे टिकलेले नव्हते कारण ते इतरत्र गेले. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की मराठी माणसाचा एक हकदार आता कुणी आहे अशी काही चिन्ह आता दिसत नाही. बरोबर, हे तुम्ही सांगताय ते खरंय. आधीच पंचरंगी लढती, त्याच्यामध्ये बरंचसं विभाजन. सर, विधानसभेला सुद्धा हा मुद्दा आम्ही तुम्हाला विचारला होता की भाजपची सरशी होणार असं तुम्ही म्हणताच, पण नंबर 2 कोण? खास करून मुंबईमध्ये एकनाथ शिंदे नंबर 2 का उद्धव ठाकरे? मला असं वाटतं आता या क्षणाला एकनाथ शिंदे नंबर 2
हे चित्र मला जास्त सेफॉलॉजिकली करेक्ट वाटतं. परंतु का? कारण ते भाजप बरोबर आहेत म्हणून. दुसरी गोष्ट 60 नगरसेवक आहेत त्यांच्याकडे आता, व्हेरी लार्ज नंबर. दुसरी गोष्ट त्यांच्या विरोधात काही प्रचंड मोठी लाट आहे असे काही किंवा जनमत आहे असं काही चित्र दिसत नाहीये. अंतर्गत मतभेद तुम्ही म्हणाल तर कुठल्या पक्षात नाहीये, सर्वच पक्षात आहेत. आजचे सगळे वृत्तपत्र तुम्ही काढून बघा, कालचे चॅनल्स बघा, एवढं समाजसेवेचं आकर्षण लोकांना असेल याची मला कल्पनाच नाही. प्रत्येक पक्षामध्ये एवढे समाजसेवक आहेत की लोकांनी हॉस्पिटलमधून येऊन अर्ज भरलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षामधल्या कुरबुरी आहेत, त्या कुरबुरी कशा सेटल केल्या जातात. मला असं वाटतं त्या कुरबुरी सेटल करायची क्षमता आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जास्त आहे. पण सर, शिवसेनेचे विरोधक सुद्धा मान्य करतात की शिवसेनेचा पूर्ण इतिहास जर आपण बघितला, अगदी स्थानिय लोकाधिकार समितीपासून शिवसेनेच्या शाखांपासून एक मोठं नेटवर्क शिवसेनेचं, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं सुद्धा आहे आणि त्याच्यात राज ठाकरेंची भर पडणार आता मतांची, तर ती एक बेरीज सुद्धा होईल ना. ती बेरीज जरी झाली तरी तुम्ही मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 84 पैकी जर 60 नगरसेवक आता एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असतील आणि 7 मधले 6 नगरसेवक जर मनसेचे दुसरीकडे गेलेले असतील तर त्यांना एका अर्थी ज्याला आपण म्हणतो पुनश्च हरिओम अशी परिस्थिती आता त्यांच्यावर आहे. त्यामुळे राजकारण नेहमी उपयुक्तता आणि उपद्रव मूल्य यांच्यावर चालतं. त्यामुळे अनेक ठिकाणी ते आपल्याविषयीचं आकर्षण टिकवून ठेवतील, पण त्या आकर्षणाचं रूपांतर मतांमध्ये आणि त्या मतांच्या संख्येचं रूपांतर विजयामध्ये होईल का त्याच्यावर प्रश्नचिन्ह काय.